सर इथं झोपावं लागेल, तुम्ही कम्फर्टेबल आहात ना? ठीक आहे, आता काय करणार, डील कम्प्लीट करायचे म्हटल्यावर एवढं तर सहन करावंच लागेल ना. ओके सर, मी लाईट ऑफ करू? हो शुअर. गुड नाईट सर. गुड नाईट. विक्रांत, किती वेळ झालं वाट पाहते तुझी मी. काम फत्ते झालं का? ऑफकोर्स. इंद्राला अडकवणं तितकं सोपं नाहीये, पण त्याला गरज आहे म्हणून तो सहज आपल्या जाळ्यात अडकलाय. व्हेरी गुड, तुझा प्लॅन वर्कआउट होतोय. काय सांगतोयस? खरंच? इंद्रा तसा स्मार्ट आहे, पण त्याच्यासारख्या स्मार्ट मुलाला आलेला कॉल फ्रॉड असू शकतो हे नाही कळलं. त्याला नाहीच कळायला पाहिजे. घेऊ देत ना घाईत निर्णय त्याला, आणि पडू देत खड्ड्यात. असा काही खड्ड्यात पडला पाहिजे ना, आयुष्यभर त्या खड्ड्यातून तो बाहेरच आला नाही पाहिजे. पडणार, त्या खोल खड्ड्यात तो इतक्या जोरात पडणार आहे ना की तो बाहेरच नाही पडू शकणार. काय विक्रांत दादा, उर्मिला वहिनी, आज चक्क सगळ्यांच्या आधी तुम्ही? मग दोघांना जेवायला वाढू का? नाही नको, आम्ही घेतो. यार आज दादू नाहीये, पण खूप बोर होत यार. चला, या घरात कोणाला तरी इंद्राची आठवण येते, चांगलंय. नाही तर काहींना तो असला काय किंवा नसला काय काहीच फरक पडत नाही. मम्मा प्लीज यार, आता पुन्हा नको ना भांडू प्लीज. हो, मी भांडते, त्या घरातनं सगळं मीच करते, दुसरी काय काम आहेत मला, नाही का? पण मी अशी का वागते, माझी चिडचिड का होते, याचा विचार कोणीच करत नाही ना. माझा इंद्रा तिथे वस्तीत राहायला गेलाय, एका शब्दाने तरी कोणी विचारलं त्याला काय हवंय काय नकोय, त्यांनी काही खाल्लंय का नाही खाल्लंय? अरे विक्रांत, वस्तीत काही माझी माणसं आहेत, ती काळजी घेतील इंद्राची, आणि केटी सुद्धा आहे ना काळजी घ्यायला. पण बाप म्हणून तुम्ही त्याची विचारपूस केली असती ना, त्याला विचारलं असतात ना, काय रे काय खाल्लंस, तर त्याला जास्त बरं वाटलं असतं. वस्तीतील लोक त्याला खायला देतील, खात्री आहे मला. अरे मोठेनेच नाही ही भिकेच्या डोळा येते, हातातलं सगळं गमावून सगळ्यांना भीक मागायला लावणारस तू? मी माझ्या कामगारांनी हे साम्राज्य उभं केलंय, त्यामुळे ही प्रॉपर्टी गहाण टाकण्याचा विचार सुद्धा मनात आणू नकोस. सर, कसला विचार करता? नाही काय नाही. काय जागा आहे इथे, किती मच्छर चावतायत, कसे झोपणार आहोत आपण इथे? सर वस्तीत सगळीकडे असंच असतं. वस्तीतल्या लोकांना सवय आहे, मला नाही जमणार इथे. बघा ना कोणाकडे काही मॉस्किटो रिपेलेंट क्रीम वगैरे असेल तर. सर इथं लोकांच्या खायचे पैसे वांधे, त्यांच्याकडे या क्रीमा कुठून असणार? क्रीमा? क्रीम्स. पण इथे नाही जमणार मला झोपायला. ठीक आहे सर, मग आपण इथून निघूया का? काही काय बोलताय केटी? नाही सर, तुम्ही इम्पॉसिबल आहे झोपणं म्हणाला म्हणून बोललो. नाही, आबांनी चॅलेंज दिलाय मला, आता ते चॅलेंज पूर्ण केल्याशिवाय मी इथून नाही जाणार. इंद्रजीत सर, इंद्रजीत सर, अहो उठा ना.
ते दार उघडा जाऊन. तू तू इथे काय करतेस? अहो तुम्ही दार उघडा. राणी अहो सर, हा केटी सर, दार उघडा ना. अहो प्लीज दार उघडा, ऐका माझं. उघडतो. ए अगं काय करते तू? तुम्हाला मच्छर चावले असते ना लई. इकडे खूप मच्छर आहेत, झोपच नसती लागली म्हणून हे पेटवलं ना एकदा की मच्छर एकदम गायब. हा राणी हा अगं कमाल करतेस तू. मगाशी एवढी बोलणी खाल्लीस तू आणि आता हे सगळं. हाय का आता. अहो तुम्ही पाहुणे आहे आमच्या वस्तीत आणि तुम्हाला जर त्रास झाला तर आम्हाला कसं चालेल बरं, म्हणून. पण एवढं सगळं. अहो इंद्रजित सर आमच्या वस्तीत पहिल्यांदा आलेत. त्यांनी पुन्हा पुन्हा आमच्या वस्तीत यावं म्हणून हे सगळं चाललंय. आता सगळे मच्छर गायब होतील. हा चला येत्या. थँक्यू सर, तुम्ही ते आजीचं मशीन दुरुस्त करून दिलं ना म्हणून. अहो एकदम खुश झाली ती, लय आनंद झाला तिला. तुम्हाला पण आनंद झाला असेल ना? नाही झाला. मी इथे कोणाची मदत करायला आलोच नाहीये. मी माझी डील कंप्लीट करायची म्हणून आलोय. सो त्या म्हातारीला मदत करून मला आनंद होण्याचा काही प्रश्नच येत नाही. बरं राहिलं, पण कधी ना कधी तुम्हाला हा आनंद नक्की मिळेल बघा. चला येते. गुड नाईट. सर कमाल आहे नाही मुलगी. कधी काय बोलेल काही सांगता येत नाही. झालं? मच्छर गेलेत ना आता. आता आपण झोपूया. ओके सर. कमाल आहे म्हणे मुलगी. अरे मूर्ख आहे ती मुलगी. मच्छर तर गेलेत पण धूर तर तसाच राहिला ना रूम मध्ये. आता कशी झोप लागणार आपल्याला? मला नाही जमणार. तुम्ही झोपा. हे मात्र बरोबर बोललात आबा तुम्ही. ते वस्तीतले लोक नाही म्हणजे ती राणी, तिने आज इंद्राभाऊजींसाठी जेवण बनवलं होतं. आणि आश्चर्य म्हणजे ते जेवण इंद्राभाऊजींना खूप आवडलं. अगदी पोटभर जेवले ते. जेवलं ना तो झालं तर मग. मला खात्री होती त्याला अजिबात त्रास होणार नाही आणि मुळात त्याला त्रास व्हावा म्हणून पाठवलंच नाहीये. इतरांचा त्रास त्याला कळावा, दुःख कळावं म्हणून पाठवलंय. आबा, इंद्राने तुमचं चॅलेंज आणि टार्गेट एक्सेप्ट केलंय, पण तुम्हाला वाटतंय तो सर्व्हाइव्ह करू शकेल? खरं सांगायचं तर नाही. तो फार काळ तग धरू शकणार नाही. हो ना, इंद्रा एकतर फॉरेनला राहून आलाय, सो त्याच्याने जमेल असं नाही वाटत मला. तुला जमेल? तुला जमेल तिथे राहायला विक्रांत? बोल ना. काकी, माझं काय नाही ना, मग उगाच बाता मारायच्या नाहीत. काय इथे बसून बोलणं खूप सोपं आहे, करून दाखवणं अवघड आहे. आणि माझा इंद्रा ते करतोय. आणि मला याची पूर्ण खात्री आहे की तो त्या घणेरड्या वस्तीत 24 तास राहून दाखवेलच. आणि त्या बदल्यात ज्यांनी त्याला शब्द दिलाय ना, तो फक्त त्यांनी पाळावा. क्रांत, माणसानं वेळ आधी इमली बांधू नयेत, कारण अपेक्षा भंगाचं दुःख फार वाईट असतं. मी काय म्हणते मालती, हे बघ बाकीचे सगळे विषय राहू दे, तू बस शांतपणाने जेवून घे, मी तुला जेवायला वाढते. वहिनी मला भूक नाहीये आणि मी इमले रचत नाहीये. माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. वहिनी त्यांना सांगा त्यांच्या विश्वासाला लवकरच तडा जाणार आहे.
24 तास उपाशी राहावं लागेल. जेवायला बसा. नकोय मला जेवायला. भरलं पोट माझं तुमच्या कडू शब्दांनी, आणि माझ्या इंद्राचा जो अपमान होतोय ना त्यांनी भरलं माझं पोट. पण आपला मुलगा आपल्या नजरेसमोर नसताना एका आईच्या मनात काय काय सुरू असतं ना, ते तुमच्यासारख्या बापाला नाही कळायचं. आमच्यासारख्या म्हणजे? सांगा ना, आमच्यासारख्या म्हणजे? बापाला मन नसतं? दगडात जर मूर्ती घडवायची असेल ना, तेव्हा त्या दगडाला सुद्धा घाव सहन करावे लागतात. माणसाच्या मनात तसंच आहे. इंद्राच्या वागण्याला जर आकार उकार द्यायचा असेल तर माणूस पण कळलं पाहिजे. ज्या दिवशी बंगल्यातल्या माणसाला झोपडीतल्या माणसाचं दुःख कळेल ना, त्या दिवशी माणूस पण जिंकेल. आणि खरं सांगू का, माझ्याकरता इंद्रा बिझनेसमॅन म्हणून किती मोठा होतो त्यापेक्षा तो माणूस म्हणून किती मोठा होतो हे जास्त महत्वाचं आहे. स्वतःच्या मुलाला ही अशी जनावरासारखी वागणूक देणाऱ्या बापाला नेमकं काय म्हणायचं? माणूस की मालती, भाऊजी, तुम्ही तरी कशाला विषय ताणायचा हो एवढा? द्यायचं ना जिथले तिथं सोडून. काय काय सोडून देऊ मी? जाऊ दे, नाही पटणार. पण तुम्ही पोटभर जेवा, त्यांच्याकरता थांबू नका. भाऊजी, मी तिची समजूत काढते, पण तुम्ही आधी जेवण करून घ्या बरं. नाही नको, मला खरंच नकोय, माफ करा. भूक नाहीये मला. भूक लागली की मी खाऊन घेत. माझं ताट असंच राहू दे. काय बघतेस? काय झालं हसायला? त्याच्यापेक्षा विष मागा. अहो, तुटता ताऱ्याला बघून जर आपण विष मागितली ना तर आपली इच्छा पूर्ण होते असं म्हणतात. निव्वळ मूर्खपणा आहे हा. सगळंच कसं मूर्खपणा वाटतं बरं तुम्हाला? बरं ठीक आहे, हा मूर्खपणा आहे तर मग शहाणपणा काय ते तरी सांगा. सोड ना, तुला सांगून असंही कळणार नाहीये, काय फायदा? ठीक आहे, नाही कळत तेच बरे. कारण या शहाणं बनून हुशारी मिळवण्यापेक्षा येडं बनून भोळ्या विश्वात रमण्यात जास्त आनंद आहे बघा. म्हणजे? ते तुम्हाला नाही कळणार, कारण तुम्हाला कुठल्याच गोष्टीवरती विश्वास नाही ना. म्हणजे माणसांवरती तर नाहीच आहे, आणि तुटणाऱ्या तारांवरती पण नाहीये. माझा स्वतःवर विश्वास आहे, कारण मला असं वाटतं की आपली स्वप्न आपण स्वतः पूर्ण करू शकतो. त्यासाठी या तुटत्या ताऱ्यांची गरज नसते. अहो हो सर, पण कधी कधी भाबडा विश्वास ठेवला एखाद्या गोष्टीवर तर काय फरक पडतो? खूप मोठं नुकसान होतं. काय ना, आपण स्वतःवर विश्वास ठेवून काम केलं ना तर आपले नुकसान होण्याचे चान्सेस कमी असतात. अहो, प्रत्येक गोष्ट असं फायदा नुकसानात नसते तोलायची सर. आता सगळेच लोक मानतायत ना की तुटत्या ताऱ्याला विष मागितली तर इच्छा पूर्ण होते, तर ठेवून बघायचा की माणसाने विश्वास. इथेच चुकता तुम्ही लोक. म्हणजे जो तारा स्वतः तुटणार असतो तो तुमची स्वप्न पूर्ण करणार. ज्याला स्वतःलाच सावरता येत नाही तो काय तुमच्या इच्छा पूर्ण करणार? हा असा आंधळा विश्वास मी नाही ठेवू शकत. सर, जेव्हा हातात काहीच नसतं ना तेव्हा हा विश्वासच आपल्याला बळ देतो, मोठ्या मोठ्या संकटांशी लढायची ताकद देतो. वेडेपणा आहे हा. असो, तुझा विश्वास आहे ना, यू कॅरी ऑन. फार तर फार मागून काय मागणार आहेस तू? एखादा मिक्सर, कुकर किंवा जास्तीत जास्त गॅस सिलेंडर मागशील, हो ना? तुमचा प्रॉब्लेम काय माहितीये? तुम्हाला कधी मोठी स्वप्न बघायला कोणी शिकवलंच नाहीये, त्यामुळे तुमची स्वप्न खूप छोटी राहिली. स्वप्न बघताना सुद्धा अंथरून पाहून पाय पसरणारी लोक तुम्ही. मला तर या गोष्टीवर विश्वासच बसत नाही की तुमचीही काही स्वप्न असू शकतात.
अहो सर, आम्हा गरिबांच्या डोळ्यातली स्वप्न ना तुम्हाला कधीच वाचता येणार नाही. आणि ज्याला तुम्ही स्वप्न म्हणताय ना, त्या आमच्या गरजा आहेत. आणि तुम्ही आमच्या गरजांवरती असं हसू नका सर. तुम्हाला नशिबाने जे काही दिलंय ना, ते आम्हाला नसेल दिलं, पण ते मिळवण्याची धमक आमच्यात आहे सर. गैरसमज येतो तुमचा. जो माणूस स्वतः काही करू शकत नाही ना आयुष्यात, तो तशा विष मागत फिरतो. बरं राहिलं, हा माझं राहिलं, पण तुमचं काय? तुम्ही का आलात इथं? म्हणजे मागच्या वेळी जेव्हा तुम्ही इथं आला होतात तेव्हा तुम्हाला परत इथे यायची काहीच इच्छा नव्हती. कारण आबांची इच्छा होती. त्यांचं असं म्हणणं होतं की मी एक दिवस त्यांच्या कामगारांच्या वस्तीत जाऊन बघावं की त्यांचे कामगार कसे आयुष्य जगतात. मग काय दिसलं? हेच की त्यांच्या कामगारांचा स्वतःवर काही विश्वासच नाहीये. ते फक्त नशिबावर अवलंबून असतात आणि काहीही झालं की नशिबाला दोष देतात. त्यांना हेच माहित नाहीये की आयुष्यात ग्रोथ कशी करतात. लाईट कशी गेली मला काही दिसत नाहीये. तू काहीतरी कर ना पटकन. मला अहो ठीक आहे सर, शांत व्हा, काही होणार नाही. अरे असं कसं काही नाही होणार? काही होऊ शकतं. आपण कुठे धडपडू शकतो, आपल्याला काही चावू शकतं. तू पटकन कर ना काहीतरी. तुला माहित असेल ना इथलं सगळं. तू लाईट. अहो सर, मी तरी काय करणार आहे? मला पण काही दिसत नाही, अंधारच आहे सगळीकडे. अरे माझा मोबाईल पण राहिलाय. माझी झोप पूर्ण होणार नाही. हे बघ, माझी झोप पूर्ण झाली नाही ना, मी आजारी पडतो अगं. आणि मी बिलकुल अफोर्ड करू शकत नाही या सिच्युएशन मध्ये आजारी पडणं. मला डील कम्प्लीट करायची, माझी खूप सारी कामं बाकी आहेत. तू पटकन काय कर. हो सर, शांत व्हा. अहो किती बडबड करताय तुम्ही. असं घाबरून जाऊ नका, काही होणार नाही. अहो लाईट येते, येईल परत. आणि आता जसा अंधार झालाय ना सर, ह्यो अंधार फक्त वस्तीत नाही तर आमच्या आयुष्यात पण आहे. आणि ह्या अंधारात आहे ना सर, आम्ही तुमच्यासारखं गडबडून जात नाही. आम्ही चिडत नाही, ओरडत नाही आणि खचून तर अजिबात जात नाही. उलट आम्ही त्या अंधाराची सवय करून घेतो आणि मग हळूहळू आम्ही त्यातूनच आपली वाट शोधतो. उलट यात लढायचं कसं ना ते बघतो. हे बघ, मला शहाणपणा शिकवण्यापेक्षा लाईट कधी येणार आहे ते सांग. आता त्याची तर काय गॅरंटी नाहीये सर. आणि इथली लाईट आहे ना सर, आमच्या आयुष्यातल्या सुखासारखी. जसं आम्ही आमच्या आयुष्यात सुखाची वाट बघतो ना, तसंच आम्ही रोज या लाईटची पण वाट बघतो. जसं आमच्या आयुष्यातलं सुख सांगून येत नाही ना, तसं इथली लाईट बी सांगून येत नाही बघा. म्हणून मी तुम्हाला म्हंटल, इथली लाईट आमच्या आयुष्यातल्या सुखासारखी. अरे बघा, सत्य मी म्हणलं ना तुम्हाला. आणि आता लवकर लाईट आली म्हणजे तुमचं नशीब पण चांगले. नाहीतर आम्हाला तर रोजची रात्र अंधारातच काढावी लागते. आता कळलं का सर, इथले लोक नशिबावरती का अवलंबून आहेत ते? जाऊ द्या सर, एवढा विचार करू नका. तुम्हाला एका दिवसात आमचं जगणं नाही कळणार. सर, तुम्ही लक्ष्मी फायनान्स बद्दल मला विचारायला सांगितलं होतं ना? हा बोला, काय झालं त्याचं? सर, मार्केटमध्ये खूप मोठं नाव आहे त्यांचं. मी कन्फर्म केलंय. आपल्याला जेवढी अमाऊंट हवी आहे तेवढं लोन द्यायला ते तयार आहेत. दॅट्स ग्रेट. अहो गुड न्यूज आहे. सर, पण एक विचारू का? हा बोला. आपल्या रिक्वायरमेंट बद्दल त्यांना कळलं कसं? मी बऱ्याच ठिकाणी अप्लाय केलं होतं लोनसाठी. त्यांना कुठून ना कुठून रेफरन्सेसचे लिंक्स मिळाले असतील. तरी पण सगळे एका दिवसात म्हणजे? अहो इंटरनेटचा जमाना आहे केटी. सगळं काही खूप फास्ट होतं आजकाल. अहो मुद्दा हा आहे की आपणच मागे आहोत. पण इंद्राला मागे राहायला आवडत नाही. आता तुम्ही बघा, हे पैसे मिळू द्या आणि ही डील कम्प्लीट होऊ द्या, मग तुम्हाला इंद्राचा स्पीड कळेल. हो सर. गुड नाईट सर. चलो, गुड नाईट. अरे बापरे, सर कुठे गेले?
दादा, इंद्रजित सरांना कुठं बघितलं का? इंद्रजित सर? अहो त्यांच्या खोलीत असतील की. अहो तिथं नाही म्हणून तर विचारतोय तुम्हाला. मला काय माहित नाही, मी सकाळपासून काय बघितलं नाही त्यांना. सकाळीच बाहेर निघून गेले. कोण? इंद्रजित सर? होय. अरे देवा, असं कसं झालंय? अशी कशी झोप लागली मला. आता आता आबासाहेबांना कळवावं लागेल. अगं मम्मा, आदू येईल परत. आणि तो US वरून परत येत असल्यासारखी वाट का पाहतेस तू त्याची? तो US वरून येत असताना तर मला खूप आनंद झाला असता, पण येतोय तो त्या घाणेरड्या वस्तीतून. आठवलं ना तरी तळ पायाच्या अशी मस्तकात जाते माझ्या. काय वेळ आणली यांनी माझ्या मुलावर. अगं पण मम्मा, आबांनी त्याला तुरुंगात टाकल्यासारखं वागतीयस तू. अगं तुरुंगच आहे ते कारण. किती गचाळ माणसं राहतात बघितलं नाहीस का तू? काय तो वास, काय तो चिखल, शी. मी तर इंद्राला आल्यावर सांगणार आहे की आधी कडक पाण्याने आंघोळ कर. मी तर म्हणते वहिनी, तुम्ही ना त्याच्यासाठी उठणं काढून ठेवा. हो. हे जरा अति होतंय असं नाही वाटत तुम्हाला? आता सगळं तुमच्या मनाप्रमाणे झालंय ना, मग आता यात लक्ष घालू नका. तुम्ही फक्त सही द्यायचं काम करा. बाकी जो त्रास द्यायचा ना माझ्या इंद्राला, तो देऊन झालाय तुमचा. यांनी अजून बघितले तरी काय, आत्ताशी तर सुरुवात आहे. अजून यांना यांच्या लाडक्या इंद्राला आणि त्रासात बघायचंय. अजून कसा नाही आला इंद्रा? सॉरी, सरांबरोबर येता नाही आलं. सरांबरोबर येता आला नाही म्हणजे? सर कुठे आहेत तुमचे? सर घरी आले नाहीत. नाही, मी सकाळपासून सरांना शोधतोय, मला कुठेच सापडले नाहीत. त्यांनी फोनही उचलत नाहीत.